नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चा चौथा धडा सुरू केलेला आहे. मॅथमॅटिक्स 1चा आपण 4th लेसन स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग, अर्थ खरं तर या धड्यामध्ये 4 सराव संच आहे, पण आपल्याला 25% जो सिलेबस वगळण्यात आलेला आहे त्याच्यात याचा तिसरा आणि चौथा सराव संच कट केलेला आहे. तिसरा आणि चौथा सराव संच कट केलेला आहे, त्याचबरोबर प्रॉब्लेम सेट 4B पण कट केलेला आहे. म्हणून राहिला आहे काय अभ्यास करायला? तर राहिला आहे अभ्यासाला फक्त सराव संच 1, सराव संच 2 आणि प्रश्न संच 4A, संकीर्ण प्रश्न संग्रह 4A, प्रॉब्लेम सेट 4A. तर थोडक्यात 2च प्रॅक्टिस सेट. त्यातला आज आपण पहिला प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. पहिल्या प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करण्यापूर्वी आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या अगोदर ऑलरेडी मी 2 व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत. त्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला मी यात नेमकं कन्सेप्ट काय आहे ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे. कन्सेप्ट काय असतो बघा गणिताचा, लक्ष द्या. कुठली तरी एक वस्तू तुम्ही खरेदी करत असता तेव्हा जी किंमत असते का, वस्तूवर छापलेली कर पात्र किंमत म्हणतात तिला. कर पात्र किंमत असते बघा एक पहिल्यांदा टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू असते, राईट. पहिल्यांदा एक कर पात्र किंमत असते, टॅक्सेबल व्हॅल्यू असते. त्याच्यावर मग आपण जीएसटी लावतो. जीएसटी लावतो आपण, त्या वस्तूवर जीएसटी लावतो. जीएसटी म्हणजे त्याचे 2 प्रकार पडतात, एक सीजीएसटी आणि एक एचजीएसटी. जीएसटीचीच अर्धी रक्कम कुणाला चालली जाते, सीजीएसटीला म्हणजे केंद्र शासनाला, आणि अर्धी रक्कम एचजीएसटीला. तर एक किंमत असते कुठेतरी, त्याच्यावर आपण जीएसटी लावतो आणि मग ती किंमत जी आहे ती जीएसटी प्लस होऊन जी विकल्या जाते तिला जीएसटी सह किंमत. जीएसटी सह किंमत टॅक्सेबल व्हॅल्यू विथ जीएसटी. हिलाच आपण थोडक्यात विक्री किंमत पण म्हणू शकतो. विक्री किंमत सेलिंग प्राइस. ओके. म्हणजे कुठलंही गणित असं असतं बघा. कसं असतं बघा की एक कुठली तरी टॅक्सेबल व्हॅल्यू असते, कर पात्र किंमत असते, त्या वस्तूवरती छापलेली जी किंमत असते का तिला थोडक्यात आपण कर पात्र किंमत म्हणूया. समजा ती 10,000 आहे, मग इथं 10,000 ही झाली मेन त्या वस्तूची किंमत. समजा मोबाईल 10,000चा आहे, मग त्याच्यावर आपण जीएसटी लावतो. तर जीएसटी हा रुपयात नसतो, जीएसटीचा रेट दिलेला असतो, रेट ऑफ जीएसटी. जीएसटीचा दर दिलेला असतो 18%, 28%, 14%, 12%, 5% जे असेल जीएसटी. मग आपण तो जीएसटी मोजतो किती लागणार. मग आपल्याला कळतं समजा 10,000वर जीएसटी लागलं 200 रुपये, तर याचा अर्थ ती वस्तू केवढ्याला विकल्या जाणार, 10,200 रुपयाला. तर गणिताचे 2 प्रकार पडतात. एक ही किंमत माहिती असताना ही काढणे, याला सरळ गणित म्हणतात. आणि एक ही किंमत माहिती असते, जीएसटी सह किंमत माहिती असते, जीएसटीचा दर पण माहिती असतो, पण हीच किंमत माहिती नसते, कर पात्र किंमत, जिच्यावरती मेन तो जीएसटी लागलेला असतो. तर ज्यावेळेस ही किंमत माहिती असते, ही काढायची असते, त्यावेळेस आपण एक्सचा आधार घेतो. एक्स बरोबर ही किंमत पकडून आपण गणित करतो. आणि तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षातच आहे की जीएसटीच्या हे दोघं काय असतात, अर्धे असतात. म्हणजे मेन असतो जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कर, पण त्याचे 2 पार्ट करतात. हा जर 100 रुपये असेल तर 50 केंद्राला देतात, 50 राज्याला देतात. हा जर 200 असेल तर 100 सीजीएसटी, 100 एचजीएसटी. सीजीएसटी, एचजीएसटी आणि जीएसटी यांच्यामध्ये रिलेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गणित पण नीट समजून घ्या तुम्ही. तर 2 प्रकारचे गणिते विशेष करून ते दोन्ही गणिते तुम्ही चांगले लक्षात घ्या, म्हणजे काही टेन्शन नाही काढा. तर रेडी सगळेजण. तर आता पहिला प्रश्न वाटतो बघा तुम्ही. पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. एक पावन नावाचं मेडिकलचं दुकान आहे, ते औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधावर जीएसटीचा दर आहे 12%. जीएसटीचा दर हा टक्क्यात असतो. जीएसटीचा दर 12% आहे, तर तुम्ही सीजीएसटी आणि एचजीएसटीचा काय काढा, दर काढा. म्हणजे रेट ऑफ जीएसटी आहे, रेट ऑफ जीएसटी इज 12%. तर तुम्ही कोणता रेट काढा, रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एचजीएसटी काढा. एकदम सोपं आहे. जीएसटीचा दर 12%, तर सीजीएसटी आणि एचजीएसटीचा दर काढायचा. म्हणजे कसं बघा, जीएसटीचा जो दर आहे तो किती दिलेला आहे आपल्याला, 12%. रेट ऑफ जीएसटी हे दिलेलं आहे आपल्याला, समजा रेट ऑफ जीएसटी दिलेलं आहे. तर आपल्याला काढायचं कोणतं आहे, सीजीएसटीचा दर. सीजीएसटीचा दर म्हणजे ज्याला रेट ऑफ सीजीएसटी बोलतो आपण, रेट ऑफ सीजीएसटी. आणि नंतर काढायचं आहे एचजीएसटीचा दर, रेट ऑफ एचजीएसटी. एकदम सोपं आहे ना. मी हे तुम्हाला तक्त्यांच्या रूपात शिकवलं होतं बघा, टेबल तयार करायला लावला होता. तर साहजिकच हे जर 12% असेल, हे जर 12% असेल, हे दोघं अर्धे असणार. आता किती असणार मग अर्धे, 6%. जमेल की नाही. हे त्यांनी दिलेलं आहे, हे त्यांचं दिलेलं आहे. हे आपलं उत्तर आहे एक पहिलं, आणि हे दुसरं उत्तर आहे 6%.
कारण अर्धा असतं ना दोघं मिळून, अर्ध्या राईट. जीएसटी दिलं तर हे दोघं काढता येतात. आता दुसऱ्या गणितात बघा, दुसऱ्या गणितात त्यांनी काय सांगितलं की सीजीएसटीचा दर 9%, सीजीएसटीचा दर 9%. तर तुम्ही एचजीएसटी आणि जीएसटीचा दर काढा. म्हणजे दिलेली माहिती आहे सीजीएसटीचा दर, सीजीएसटीचा दर 9%, म्हणजे रेट ऑफ सीजीएसटी माहिती, रेट ऑफ सीजीएसटी माहिती, बरोबर. मग तुम्हाला काढायचं काय, रेट ऑफ जीएसटी काढायचे एकदा, रेट ऑफ जीएसटी, आणि मग काढायचे सॉरी रेट ऑफ एचजीएसटी, आणि मग काढायचे रेट ऑफ जीएसटी. म्हणजे एचजीएसटीचा दर आणि जीएसटीचा दर. एकदम इझी बाळा, गोंधळ नका बघू. हा, सीजीएसटीचा दर किती आहे, 9%. तर एचजीएसटीचं तेवढंच असणार ना, कारण दोघं पण सेम असतात. हे जर 9% तर हे पण 9%, आणि हे जर 9% आलं तर जीएसटी दोघं मिळून किती बनणार, हा 9% हा 9%, म्हणजे कंबाईन किती बनणार, 18%. संपलं. उलट सुलट जीएसटी दिला तर सीजीएसटी एचजीएसटी कळतो. आता सीजीएसटी माहिती होता 9%, तर एचजीएसटी किती असणार, 9, आणि जीएसटी किती असणार, 18%. हे मी शिकवलं तुम्हाला अगदी पहिल्याच व्हिडिओमध्ये. तुम्ही पहिला व्हिडिओ नीट बघा बाळांनो, त्याच्यात हेच झालंय सगळं टेबलच्या रूपात, एकदम इझी. आता हे मेन गणित, हे मेन गणित तिसरं, जे की आपल्याला करता आलं पाहिजे. आज आपण काय करतोय, ॲज अ कस्टमर म्हणून विचार करतोय, ग्राहक म्हणून विचार करतोय, क्लायंट म्हणून विचार करतोय आपण. ग्राहक असताना मला जीएसटी कसा भरावा, बघा ना. मेसर्स रिअल पेंटने प्रत्येकी ₹2800 कर पात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. एक मेसर्स रिअल पेंट नावाचं दुकान आहे पेंटचं, रिअल पेंट म्हणून, मेसर्स रिअल पेंट म्हणजे जिथे कलर असतात ना, कलरचे जे ते डबे त्यांनी प्रत्येकी ₹28 याप्रमाणे 2 डबे विकले. 2, एक डबा ₹28 असे 2 डबे विकले. मग त्यांना जीएसटीचा दर 28% लागला. तर तुम्ही सांगा, कर विजेतामध्ये सीजीएसटी किती घेतला असेल आणि एचजीएसटी किती घेतला असेल. सीजीएसटी आणि एचजीएसटीची अमाऊंट काढायची फक्त आपल्याला, सीजीएसटी आणि एचजीएसटीची. ती अमाऊंट कोणत्या रकमेवर असते, ह्या काय विकलंय, वस्तू विकली तुम्ही, काय विकली तुम्ही वस्तू, पेंटचे डबे विकले. किती पेंटचे डबे विकले, 2. एका पेंटच्या डब्याची किंमत किती आहे, ₹2800. म्हणून तुमचं पहिलं उत्तर काय असणार, कर पात्र किंमत. कर पात्र किंमत इथं खरं तर दिलेली तुम्हाला, पण ती एका डब्याची दिलेली, एका डब्याची टॅक्सेबल व्हॅल्यू. आता तुम्ही बघा टॅक्सेबल व्हॅल्यू कोणती, एक डबा 2800 आणि दुसरा डबा आणखी 2800. 2800 आणि 2800 किती रुपये झाले, ₹5600 तुम्ही पेंट विकला. याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतात, आणि याच्यावर जीएसटी घेतात मग. आणि तो जीएसटी किती दर दिलेला आहे त्यांनी, 28%. मोजा मग जीएसटी किती लागेल. जीएसटी कसा मोजतात, जीएसटी बरोबर 5600 चे 28% किती होणार, मग 5600 गुणिले 28 भागिले किती, 100. कारण टक्के काढण्याची पद्धत आहे की गुणिले टक्के भागिले 100. मग 2 शून्य कट, मग 56 गुणिले किती, 28, आणि मग गुणाकार करा. 56 आणि 28 असा अर्थ येईल सगळ्यांना. 8 7 48, 4 4 48 आणि 4 44 प्लस 12 आणि 11, 8 6 5 आणि 1568. 1568 रुपये हा काय लागलेला आहे, जीएसटी. पण आपल्याला जीएसटी नाही काढायचा आहे. जीएसटी तर काढलाच आपण, 1568 रुपये लागलाय हे तर मान्यच आहे आपल्याला. गुणाकार आपण केलाय, 8 7 48 8 45 44 प्लस 12 आणि 25 8 6 बरोबर 1568. ओके, तर हा जीएसटी लागला तुमचा. पण आपल्याला जीएसटी नाही काढायचा आहे, आपल्याला सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायचा आहे. तर किती लागेल सीजीएसटी सांगा मला. सीजीएसटीचा अर्धा असतो की नाही, जीएसटीला 2 ने भागतो की नाही आपण. 1568ला 2 ने भागा तर 2 14 42 784 रुपये काय लागला सीजीएसटी. आणि एचजीएसटी पण किती लागेल मग, 784 रुपये. झालं, हे 2 उत्तरे आपले मेन. सीजीएसटी किती लागला आणि एचजीएसटी किती लागला नाही कळालं. आणि याच्या पुढं असतं की ती वस्तू प्रत्यक्ष केवढ्याला विकली गेली. 5600 ची होती ती, पण त्याच्यावर 1568 काय लागला, जीएसटी. मग दोघं मिळून ग्राहकाला ती वस्तू पडेल. ती पण एक किंमत असते, तिला जीएसटी सह किंमत म्हणतात किंवा विक्री किंमत म्हणतात. पण या गणितात त्यांनी ती काढायला लावलेली नाही, जीएसटी सह किंमत नाही काढायला लावलेली आहे. त्यांनी फक्त सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायला लावला होता, पण त्याच्या अगोदर आपल्याला जीएसटी काढावा लागतो. आणि जीएसटी हा कोणत्या किमतीवर असतो, ज्या किमतीला तुम्ही ती वस्तू काय करत असतात, म्हणजे कर पात्र किंमत म्हणतात, जी त्या वस्तूची प्रिंटेड प्राइस असते. काय बोलतोय, कळतंय का तुम्हाला, हे सगळं समजतंय का. ही कर पात्र किंमत कुठून आली कळाली का. एक डबा 2800 होता ना, मग 2 डबे 5600 आणि त्याच्यावर जीएसटी लावणार मी 1568.
आणि मग जीएसटी 1568 असेल तर सीजीएसटी याच्या अर्धा असतो 784. याच्या अर्धा असतो. गोंधळ नका करू. बऱ्याच मुलांनी पहिला प्रॅक्टिस सेट कंप्लीट करताना म्हणजे पहिला व्हिडिओ कंप्लीट करताना त्याच्यात खूप गोंधळ केला की जीएसटी सीजीएसटी एचजीएसटी या रकमा कुठल्या कुठे लिहिल्या. जीएसटी जो असतो का त्याच्या अर्धा असतो सीजीएसटी. याला अर्ध करायचं, याला जीएसटीला. आता पुढचं एक गणित बघा. पूर्ण गणित विचारला त्याने की एका रिस्ट वॉच बेल्टची किंमत आहे 586 रुपये. एक रिस्ट वॉच म्हणजे हातातलं जे मनगटी घड्याळ असतं का त्याला रिस्ट वॉच म्हणतात. त्याच्या बेल्टची किंमत आहे 586 रुपये. तर तुम्ही जीएसटीचा दर जर 18% असेल तर सांगा तो बेल्ट केवढ्यास मिळेल तुम्हाला. आता खरे तुम्ही कस्टमर आहात की तुम्ही गेलात एका दुकानामध्ये घड्याळाच्या, तिथे तुम्ही एक बेल्ट बघितला मनगटी घड्याळाचा, तो होता 586 रुपयाचा. मग काय आपल्याला दुकानदाराला 586 रुपये देऊन तो बेल्ट घेता येईल का? नाही. त्याच्यावर आपल्याला जीएसटी भरायचा आहे 18%. मग तो जीएसटी किती लागेल ते पण बघा आणि मग खऱ्या अर्थाने तुम्हाला तो बेल्ट केवढ्याला मिळेल ते काढा. ओके, तर बघा तुम्ही आता कसं कसं असतं बघा. सांगा मला या गणिताची करपात्र किंमत किती आहे? करपात्र किंमत म्हणजे जिच्यावर कर घेतल्या जाईल, जिच्यावर कर घेतल्या जाईल त्याला म्हणतात करपात्र किंमत. टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू किती तुमची इथं? टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 586 रुपये. राईट ना. आता आपल्याला याच्यावर जीएसटी भरायचं आहे. जीएसटी किती भरणार आपण? जीएसटी किती भरणार? 18%. जीएसटी 586 चे 18%. ओके, मग 586 गुणिले 18 भागिले किती? 100. आता तुम्हाला 100 ने भागता येणारच नाही, एकदा गुणून घ्या. शून्य कट होत नाही. बऱ्याच जणांनी शून्य कट होत नाही तरी केले. शून्य वर असेल तरच कट होतात. आता नाही होणार. आता गुणा 18 18 18 18 33 18 54 18 72 18 90 18 108 10 18 18 144 154 4 15. बरोबर. मग 18 25 90 आणि 15 होतात 105. तर एवढा लागला तुम्हाला जीएसटी. याला आता तुम्ही 0.00 कट करून 2 अंकानंतर पॉईंट द्या. 105.48 रुपये. इथं कसं दोन्ही शून्य सुरुवातीलाच कट झाले मग गुणाकार केला आपण. इथं शून्य कट होत नाही म्हणून एकदा गुणाकार करा आणि मग शून्य कट करून पॉईंट द्या. एवढा लागला जीएसटी. एवढा जर जीएसटी लागला असेल तर सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायला सांगितलंच नाही त्यांनी, म्हणून आपण सीजीएसटी एचजीएसटी काढणार नाही आता. पण आपल्याला जीएसटी सहवाली जी किंमत आहे ती काढायची. तिला विक्री किंमत म्हणतात. विक्री किंमत. विक्री किंमत सेलिंग प्राइस किती असणार? ती सेलिंग प्राइस सांगा. हा जीएसटी त्याच्यात ऍड होईल ना, म्हणजे 586 त्याच्यात ऍड किती होईल आता? 105.48. मग बेरीज करा तुम्ही तर 0.48 जशाच तसे आणि यांची बेरीज करा 6 5 11 9 691.48 रुपयाला तुम्हाला तो पडेल तो बेल्ट. म्हणून त्या बेल्टची विक्री किंमत ही राहील. इथे रिमार्क लिहा तुम्ही व्यवस्थित एकदम छानपैकी. जमेल सगळ्यांना? एकदम इझी ना. काय असतं? पहिल्यांदा करपात्र किंमत असते आपल्याकडे कुठल्या तरी वस्तूची, मग त्याच्यावर जीएसटीचा दर माहिती असतो म्हणून जीएसटी कळतो आणि जीएसटी कळाला की वस्तूची खरी किंमत कळते. खरी म्हणजे करासहित किंमत. तिला जीएसटी सह किंमत म्हणतात. जीएसटी सह व्हॅल्यू विथ जीएसटी, ज्याला की सेलिंग प्राइस पण म्हणू शकतो आपण, विक्री किंमत पण. माझं बोलणं लक्षात ठेवा. आणि ह्याच टाईपचे गणित मी तुम्हाला होमवर्कला देतो. पण होमवर्कला मी थोडी शॉर्टकटमध्ये गणित देतो. मी काय करतो? फक्त वस्तू सांगतो तुम्हाला कोणती आहे. म्हणजे गुड. समजा पहिली वस्तू आहे फॅन. टेबल फॅन समजा फॅन आहे. राईट ना. आणि तिची करपात्र किंमत आहे. करपात्र किंमत. करपात्र किंमत टॅक्सेबल व्हॅल्यू समजा आहे ती 2000. किती रुपये? 2. आणि त्याच्यावर जीएसटी घेतले आहे. जीएसटीचा दर 18%. रेट ऑफ जीएसटी. आता इथं तुम्हाला काय काय काढायचं आहे बघा. मी इथं तुम्हाला करपात्र किंमत किती दिलेली? 2000 रुपये आणि त्याच्यावर जीएसटी 18% भरायचं आहे. तर पहिल्यांदा जीएसटी काढा, त्याच्यानंतर वस्तूची विक्री किंमत काढा आणि त्याच्यानंतर हे पण सांगून ठेवा की सीजीएसटी किती लागला असेल आणि एचजीएसटी किती लागला असेल. जसं मी प्रॅक्टिस घेतली होती तशी. म्हणजे 4 स्टेपचं उत्तर काढा तुम्ही. नंबर 1 जीएसटी काढा. नंबर 2 विक्री किंमत काढा, सेलिंग प्राइस. नंबर 3 सीजीएसटी काढा. नंबर 4 एचजीएसटी काढा. आता हे 2 तर क्रमाने येईलच तुमचे, जीएसटी आणि विक्री किंमत. कारण जीएसटी लागला की विक्री किंमत कळेलच तुम्हाला. पण मग हे दोन्ही पण काढा नंतर. जीएसटीच्या अर्धे असतात. आपण केलंय बाळांनो पहिल्याच व्हिडिओमध्ये. आणखी एक गणित देतो होमवर्कला. हे होमवर्कला आहे बाळांनो हे गणित. 1 2 लक्षात घ्या. इथं पण बघा. समजा वस्तू आहे. वस्तू आहे तुमची समजा तेल ऑइल. ऑइल आहे. ऑइल वस्तू. आणि करपात्र किंमत आहे समजा करपात्र किंमत
टॅक्सेबल व्हॅल्यू ती आहे समजा 5,000. किती रुपये? 5,000. आणि रेट ऑफ जीएसटी आहे समजा 12%. या सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत तुम्हाला. या सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत. या गणितात जशा ह्या चारही गोष्टी काढायच्या आहेत, सेम चारही गोष्टी या गणितात पण काढायच्या आहेत. हे दुसरं गणित समजतं तुम्हाला सगळ्यांना? हा. आणि एक आणखी तिसरं देतो, त्याच्यात पण ह्या चारही गोष्टी काढा. नंबर 3 समजा वस्तू आहे समजा मोबाईल. कर पात्र किंमत आहे समजा टॅक्सेबल व्हॅल्यू आहे समजा 11,000 रुपये. ओके. आणि जीएसटीचा दर आहे समजा 18%. रेट ऑफ जीएसटी. अशी 3 गणिते मी तुम्हाला होमवर्कला दिलेली आहे. या तिन्ही गणितात तुम्हाला पहिल्यांदा जीएसटी मोजायचा टक्क्यावाला आणि मग विक्री किंमत काढायची. झालं. मेन तेच आहे. पण खाली सीजीएसटी आणि एचजीएसटी पण सांगा किती येते. हा एक प्रकार आहे गणिताचा. याचे 4 प्रश्न होते, राईट ना. आणि आता राहिलेले 3 प्रश्न आहेत ते उलट्या प्रकाराचे. ओके. तर याच्यात 7 प्रश्न आहे बाळांनो. 7 प्रश्नामध्ये 2 प्रकार पडतात. एक पहिला प्रकार होता सरळ गणित. म्हणजे काय आहे, वस्तूची मूळ किंमत माहिती आहे, त्याच्यावर जीएसटी लागतो कितीतरी रुपये आणि मग वस्तू केवढ्याला विकली जाते. याला सरळ गणित म्हणतात. आता उलट, वस्तू केवढ्याला विकली जाते हे माहिती आहे, जीएसटी सह किंमत माहिती आहे, पण मग मूळ किंमत काढायची, जिला की टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणतात, कर पात्र किंमत. आता जसं हे गणित बघा, याची पण मी प्रॅक्टिस घेतली तुमची. एक रिमोट कंट्रोलची कार आहे जिची जीएसटी सह किंमत 1770 रुपये आहे. जीएसटी सह किंमत 1770 रुपये, जो की 18% जीएसटी लागलेला आहे. तर तुम्ही सांगा ती वस्तूची कर पात्र किंमत किती, त्या कारची कर पात्र किंमत आणि त्याच्यावरचं सीजीएसटी आणि एचजीएसटीचं तुम्ही काय करा, गणन करा. कर पात्र किंमत काढा. कर पात्र शब्द लक्षात ठेवा. टॅक्सेबल व्हॅल्यू, फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. कर पात्र किंमत जेव्हा पण काढायची तेव्हा तुमचा गणिताचा प्रकार असा असणार. समजा कर पात्र किंमत बरोबर X रुपये. कर पात्र टॅक्सेबल व्हॅल्यू, कशाची टॅक्सेबल व्हॅल्यू? कारची. बरं का, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार म्हणू शकतो आपण किंवा शॉर्टकट मध्ये लिहा X रुपये. आणि मग आता तुम्हाला एक नवीन गणित तयार करावं लागतं. आता नाव मी तुम्हाला शिकवलं होतं ते 100 वाला, की कारची किंवा कर पात्र किंमत बरोबर जर 100 रुपये पकडले आपण, 100 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू. मग याच्यावर जीएसटी लागेल काहीतरी. जीएसटी लावा. किती टक्के जीएसटी दिलेला? 18%. म्हणून जीएसटी लावा. 100चे 18%. 100चे 18% लगेच निघतात. कसे निघतात? 100 गुणिले 18 भागिले 100. तर 100 काय होतं? कट. म्हणजे 18 रुपये जीएसटी लागला. 18 रुपये काय लागला? जीएसटी. जी वस्तू 100 रुपयाची होती तिच्यावर 18 रुपये जीएसटी लागला. आणि म्हणून जीएसटी सह किंमत किती तयार झाली? जीएसटी सह म्हणजे व्हॅल्यू विथ जीएसटी किती बनेल? 100 रुपयाची वस्तू होती, 18 रुपये जीएसटी लागला आणि म्हणून वस्तू बनली 118 रुपयाची. बनली की नाही? 118 रुपयाची वस्तू बनली ना ती. आता 100 रुपयाची वस्तू 118 रुपयाला बनते. म्हणजे मूळ किंमत 100, तेव्हा वस्तूची किंमत किती बनली? 118 जीएसटी सह. तशी आपल्या गणिताची मूळ किंमत किती? X. करपात्र किंमत जिच्यावर जीएसटी लागलेला नाही ती किंमत किती? X. आणि जीएसटी सह किंमत किती? 1770. असं एक रिलेशन तयार करावं लागतं, समवाय साधावा लागतो. ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण किंमत माहिती असते जीएसटी सह, पण जीएसटी किती भरलाय तेच माहित नाहीये ना, कारण ती वस्तू मुळात केवढ्याची होती तेच माहित नाहीये ना. लक्षात येते का तुम्हाला? हे पण गणित आपण शिकलोय. लक्षात ठेवा, हा दुसरा प्रकार आहे. थोडा गोंधळ होऊ शकतो तुमचा नीट नाही बघितलं तर. आणि आता किती टाकू नका, 118 X बरोबर 100 गुणिले 1770. आता X बरोबर 100 गुणिले 1770 भागिले 118. आता 118 ने तुम्हाला भागायचं आहे. 118 ने तुम्ही 1770 ला जर भागलं तर उत्तर 15 येईल. किती येईल? 15. कसं भागतो बघा. किंवा मग आता छोटं करा तुम्ही, काहीतरी दुसरा पर्याय करू शकता तुम्ही. मी डायरेक्ट 118चा पाडा जर 1770 पर्यंत म्हटलं तर तुम्हाला लक्षात येत असेल 118 118
आणि खाली उरले 9 आणि खाली उरले 5, 590 उत्तर बघा. आणि मग 118 5 जर केलं ना तुम्ही तर 590 येतो. तर थोडक्यात याला भागलं की उत्तर 15 येतं. पण एवढा मोठा भागाकार तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला पाडा तयार करावा लागेल. ओके, तर ठीक आहे. तर आता 100 गुणिले किती उरलं मग 15 आणि मग 1500 बनलं. आत्ताशी कळालं मला की कर पात्र किंमत किती आहे. कारची कारचा शब्द वापरू शकतो मी. कारची कर पात्र किंमत, कर पात्र किंमत किती रुपये. कारची कर पात्र किंमत किती रुपये. 1500 रुपये. बरोबर, हे एक उत्तर झालं माझं. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार इज ₹1500. हे एक उत्तर झालं. आणि नंतर म्हणजे CGST सांगा किती आणि HGST सांगा किती. पहिल्यांदा GST ती सांगा किती आहे. GST डायरेक्ट काढतो आपण, आता टक्के नाही काढत. आणि टक्के काढायचे असले तर तुम्हाला या 1500चे काढावे लागेल. 1500चे 18% काढावे लागेल. कारण ह्या किमतीचे टक्के नसतात ते. 1770 ही GST सह किंमत आहे. GST ह्या किमतीवर घेतला होता त्याने 1500 रुपयावर. मग तू कसा काढता. 1770 मधून 1500 डायरेक्ट वजा करतात. कारण मी GST सह एवढे भरले होते, पण GST नसताना किंमत किती होती 1500 रुपये. मग वजाबाकी केली ती 270 येते. झाला. हा GST जर 270 असेल तर CGST आणि HGST लगेच सांगू शकता मी. CGST HGST. CGST किती आहे 4 म्हणजे 135 रुपये आणि HGST पण 135. संपलं. बघा बरं जमतं काय. हां, समजेल तुम्हाला हे गणिताचा प्रकार. याच्यात कसं असतं लक्षात ठेवा, तुम्हाला कर पात्र किंमतच माहिती नसते, टॅक्सेबल व्हॅल्यू. तर टॅक्सेबल व्हॅल्यूसाठी एवढं गणित करावं लागतं पाहिजे इथपर्यंत. एक्स म्हणा, मग GST, मग परत करपात्र किंमत 100 म्हणा, GST काढा, मग GST सह किंमत म्हणा, मग असं गणित बनवा, मग एक्सची किंमत काढा, ती करपात्र किंमत. आणि मग GST, CGST, HGST काढा. GST लगेच वजाबाकी करून काढता येते. GST सह किमतीतून GST नसलेली किंमत वजा करायची म्हणजे करपात्र. इझी ना. याची पण प्रॅक्टिस घेतली मी, हे गणित तुम्हाला देणार आहे. आता इथं पण तोच प्रश्न विचारला, पण स्टेप बाय स्टेप विचारला. काय बोलतात की टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. करासह म्हणजे GST सह ही किंमत आहे 51,200. त्याचे GST आहे लावलेला ऑलरेडी त्यांनी. किती लावलं ते काही माहित नाही, पण GST लावला 51,200 रुपयात AC विकला. जेव्हा की CGSTचा दर किती होता 14%. CGSTचा दर माहिती तर तुम्ही सांगा या सगळ्या गोष्टी. आता पहिली गोष्ट काय विचारली त्यांनी की CGSTचा दर जर 14% तर HGSTचा दर किती. ते एक उत्तर लगेच तुम्हाला कळेल. पहिले HGSTचा दर किती असेल. जर तो 14% असेल, रेट ऑफ HGST किती असणार सांगा बरं मला तुम्ही. जर CGST 14% असेल तर HGST पण किती असणार 14%. नंबर 2 ला विचारलं GSTचा दर. GST दोघं मिळून असतात ना, दोघं मिळून GST बनतो ना. रेट ऑफ GST, CGST आणि HGST ला कंबाईन करा. रेट ऑफ GST कसं असणार. आता दोघं मिळून 14% जर आपण प्लस केले तर ते सगळे मिळून किती टक्के बनतील 28%. हे दुसरं उत्तर. आणि तिसरं उत्तर मेन आहे तुमच्यासाठी की कर पात्र किंमत काढायची. कर पात्र म्हणजे मूळ किंमत, ज्या किमतीवरती त्यांनी 28% GST लावला आणि मग तुम्हाला ती वस्तू 51,200 रुपयाला मिळाली. वस्तू म्हणजे AC खरेदी केलेली आहे, एअर कंडिशनर AC. 51,200 रुपये तुम्ही GST सह घेतलेला आहे. पण मूळ किंमत किती ते काढा, कर पात्र किंमत किती काढा. मग तुम्हाला काय करावं लागतं. समजा कर पात्र किंमत बरोबर X रुपये म्हणावं लागतं. टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू ₹X. सपोजची स्टेप. आणि आता ते 100चं गणित ते करावंच लागतं आपल्याला. 100चं गणित नाही का. आता ते कर पात्र किंमत 100, मग टॅक्स आणि मग ती GST सह किंमत. आता समजा कर पात्र किंमत बरोबर 100 रुपये. कर पात्र किंमत किती म्हणू आपण 100 रुपये म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू. आणि मग तिथं GST किती लागेल तुमचा 28%. कारण GSTचा दर 28%. त्यांनी आपल्याला रेट ऑफ CGST दिला. CGSTचा दर 14%. तर GSTचा ऑटोमॅटिकली त्याचे डबल असतो. तर GST मग 28% म्हणजे 100 गुणिले किती टक्के 28%. मग 100 गुणिले 28 भागिले किती 100. मग 100 काय होतं कट.
म्हणजे 28 रुपये काय लागला तुम्हाला जीएसटी. जर जीएसटी 28 रुपये लागलेला असेल, जीएसटी जर 28 रुपये लागलेला असेल तर मग जीएसटी सह किंमत किती बनेल? जीएसटी सह किंमत, जीएसटी सह म्हणजे किती बनेल? 100 मध्ये 28 काय होतील? प्लस होईल आणि 128 रुपयाला वस्तू विकल्या जाईल. व्हॅल्यू विथ जीएसटी. हे कळतंय का तुम्हाला? 100चं गणित हे नेहमी 100चंच करावं लागणार तुम्हाला, कारण ते सोपं बनतं ना. की आपण त्यांना सांगितलं बाबा की आमचा एसी जर 100 रुपयाचा असेल ना तर आम्ही त्याच्यावर 28 रुपये जीएसटी भरू आणि मग तो आम्हाला 128 रुपयाला मिळेल. म्हणजे 100 रुपयाचा एसी आम्हाला 128 रुपयाला मिळेल. तर आम्हाला एक एसी 51,200 ला मिळालेला आहे, 51,200 आहे. पण मग त्याची मूळ किंमतच आम्हाला माहित नाही आणि ती आम्ही एक्स पकडलेली. असं रिलेशन बनवावं. वर करपात्र किंमत, खाली जीएसटी सह किंमत. वर करपात्र किंमत एक्स, जीएसटी सह किंमत 51,200. आणि आता करा म्हणजे 128 एक्स बरोबर 100 गुणिले 51,200. मग एक्स बरोबर 100 गुणिले 51,200 भागिले 128. 128 चोक 512 होतात बघा. 128 चोक 512 तुम्ही पाडा बनवला तर मग 100 गुणिले किती? 400. मग ते आता इथं काही लोक शून्य कट करत बसले. इथं शून्य कट कसे होणार? शून्य कधी कट होतात? जेव्हा खाली शून्य असतात तेव्हा. आता नाही होणार ना, आता डायरेक्ट पाठ 0 0 0 आणि 4 1 4. याचा अर्थ एसीची कर पात्र किंमत आहे 40,000 रुपये. कर पात्र किंमत 40,000 रुपये. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एअर कंडिशनर. ओके, हे एक आपलं तिसरं उत्तर आहे. लक्षात येते का? पहिलं उत्तर होतं, सॉरी चौथं. पहिलं उत्तर होतं सीजीएसटीचं दर 14% तर एफजीएसटीचं किती? 14%. जीएसटीचं किती? 28%. मग कर पात्र किंमत किती? एक्स म्हणून आपण ते गणित केलं एवढं मोठं. हे मेन गणित आहे. लक्षात येते? आणि त्याच्या पुढे आणखी पसारा लावला त्यांनी की जीएसटी पण काढा, सीजीएसटी पण काढा आणि एफजीएसटी पण काढा. तर ते तर काढतोच आपण, ऑलरेडी काढतो आपण, बरोबर ना? चौथं गणित जीएसटी काढा. कसं काढणार जीएसटी? जर 51,200 रुपयाचा मला त्यांनी विकला होता जीएसटी सह, पण त्याची मूळ किंमत 40,000 रुपयेच होती फक्त, तर उरलेली जी वजाबाकी असणार आहे तो मला जीएसटी लावला त्यांनी 11,200 रुपये. 11,200 रुपये जर जीएसटी लावला असेल तर मग याचा अर्थ सीजीएसटी किती लावला त्यांनी मला? याचा अर्धा, 11,200च्या अर्धा करा तुम्ही, तर उत्तर येईल 5,600 रुपये सीजीएसटी. आणि त्याच्यानंतर मग एफजीएसटी पण किती लागणार तुम्हाला? 5,600 रुपये. असं सरळ सरळ गणित आहे, एकदम सरळ सरळ, काहीच टेन्शन नाही. लक्षात येते का? याला कर पात्र किमतीचे गणित म्हणतात. हे दोन्ही गणित त्याचेच आहे. इथं तुम्हाला एकत्र प्रश्न विचारला तरी ते सीजीएसटी जीएसटी काढावंच लागलं तुम्हाला सगळं. आणि इथं फक्त थोडेसे असे नंबर वाईज प्रश्न विचारले, सेम आहे. आणि हेच गणित मी तुम्हाला होमवर्कला देतो. आता होमवर्कसाठी अशा टाईपचे थोडेसे गणित देतो, पण शॉर्टकटमध्ये देतो. कसं देतो बघा. पहिलं वस्तू आहे लोणी, बटर. ओके, वस्तू लोणी समजा, बटर आहे, राईट. आणि मग जीएसटी सह किंमत देतो मी तुम्हाला. जीएसटी सह किंमत, व्हॅल्यू विथ जीएसटी दिलेलं आहे तुम्हाला. व्हॅल्यू विथ जीएसटी दिलेलं आहे, राईट ना? आणि जीएसटीचा दर पण दिलेला आहे. व्हॅल्यू विथ जीएसटी किती दिलेली समजा मी तुम्हाला, लक्ष द्या तुम्ही, समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. 1260 रुपये समजा, 1260. आणि हे 5%, 1260 नको समजा, किंवा 1890 रुपये आणि 5% जीएसटीचा दर. तर याच्यावरती तुम्ही 3 गोष्टी काढून टाका. नंबर 1 कर पात्र किंमत, टॅक्सेबल व्हॅल्यू. नंबर 2 जीएसटी. नंबर 3 सीजीएसटी. आणि नंबर 4 एफजीएसटी. एवढं तुम्ही काढा. लक्षात येते तुम्हाला? हां, सेम गणित मी आणखी देतो तुम्हाला दुसऱ्या नंबरचं करायला. हां, सेम एवढंच. आता मी ह्या 3च किमती देतो आणि या 4ही किमती याच्यात पण काढायच्या तुम्हाला. समजा वस्तू आहे काय घेतात? प्रिंटर घेऊ. आता यावेळी प्रिंटर आहे समजा. वस्तू किती आहे? प्रिंटर आहे. हां, आणि जीएसटी सह किंमत, जीएसटी सह किंमत
14,160 बरोबर. आणि GSTचा दर जो आहे ना तो आहे समजा 18. किती टक्के? तर तुम्ही याच्यावरून ह्या 4 गोष्टी सेम तुम्ही याच्यात पण करा आणि याच्यात पण करा. कळतंय ना? कसं आहे, आता मी प्रश्न शिकवतो होमवर्क देतोय, थोडं शॉर्टकट लँग्वेजमध्ये देतोय, तर यू अंडरस्टूड इट आणि ते तुम्ही करा. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? आता एकच प्रश्न राहिला आपला, तो पण घेऊ आपण आणि मग हा आपला सराव संच संपेल. 2च सराव संचाचा धडा आहे बरं का, लक्षात ठेवा. त्यातला पहिला सराव संचात कोणत्या प्रकारचे गणित आहे नीट समजून घ्या बाळांनो आणि सोडवा आणि होमवर्क दाखवा. ओके. शेवटचं गणित आहे बाळांनो, हे एकदम शेवटचं गणित आहे, 7वं गणित. हा थोडं हटके गणित आहे बघा, पहिल्यासारखंच एकदम. की प्रसाद नावाचा एक मुलगा आहे, त्याने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स नावाचं एक दुकान आहे, तिथून 40,000 रुपये छापील किमतीचं एक वॉशिंग मशीन विकत घेतलं. छापील किंमत म्हणजे काय? एक प्रिंटेड प्राइस असते, तिलाच टॅक्सेबल व्हॅल्यू पण म्हणतात, तिलाच म्हणतात करपात्र किंमत. तिच्यावर कर लागायचा बाकी असतो बरं का. कधी कधी करसहित किमती असतात, त्या वेगळ्या किमती असतात, पण प्रिंटेड प्राइस अशी असते छापील किंमत की जिच्यावर तुम्ही GST वसूल करणार असतात. बरोबर. ती किंमत आहे 40,000 रुपये. आणि मग दुकानदाराला GSTचा दर 28% लावलेला आहे दुकानदाराने. मग तुम्ही सांगा प्रसादला ते वॉशिंग मशीन केवढ्याला भेटलं? हे खरं गणित आहे का? तर बघा तुम्ही कसं असतं हे गणित समजून घेण्याचा प्रयत्न करा. छापील किंमत 40,000 रुपये होती बरं का. आता हीच किंमत करपात्र किंमत असायला पाहिजे होती, पण त्यांनी त्याच्यावरती आपल्याला 5% डिस्काउंट दिलेलं आहे, सूट दिली 5%. म्हणून सूट पहिल्यांदा काढावं लागेल. सूट म्हणजे माफ केलेली रक्कम किंवा दुकानदार आपले वस्तूंचं सेल जास्त व्हावं म्हणून आपल्याला डिस्काउंट देत असतो. तर तो 5% डिस्काउंट किती म्हणतो? 40,000चे 5% म्हणजे 2,000 रुपये डिस्काउंट बनला. आणि म्हणून करपात्र किंमत बदलली तुमची. 40,000 राहायला पाहिजे होती, पण एवढं डिस्काउंट मिळाल्यामुळे तेवढे कट झाले आणि मग मेन किंमत किती बदली? 38,000 रुपये, कारण 2,000 रुपये सूट दिले गेले. मग 38,000 रुपयाचा तो वॉशिंग मशीन आहे खरा, पण त्याच्यावर तुम्हाला GST किती भरायचा आहे? 28%. 38,000चे 28%, 40,000चे नाही, कारण 40,000तून 2,000 सूट मिळालेली आहे. मग 38,000 मेन किंमत आहे, करपात्र किंमत, टॅक्सेबल रेट. तिच्यावर 28% GST लागला म्हणजे 10,640 रुपये GST लागला, असं मोजून. राईट झालं. मग जर 10,640 रुपये GST असेल तर वॉशिंग मशीनची किंमत किती बनेल? GST सह 38,000 मेन किंमत आणि एवढा GST लागलेला कर, लागलेला टॅक्स, मग सगळी किंमत बनली 48,640 रुपये. याचा अर्थ प्रसादला तो वॉशिंग मशीन 48,640 ला मिळाला. आता तुम्हाला हे सांगायला लावलं त्यांनी की CGST किती लागला होता आणि GST किती लागला होता ते पण सांगा. तर तुम्ही GSTचा अर्धा काढा, तो 5,320 आहे, आणि SGST पण 5,320 आहे. आणि मग रिमार्क दिला तो, म्हणून तो वॉशिंग मशीन प्रसादला 48,640 रुपयाला मिळाला आणि CGST आणि SGST प्रत्येकी 5,320 रुपये लागले. इंग्लिशमध्ये तसं लिहा, परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज ₹48,640 अँड CGST, SGST